श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी। अजित पवारांनी बंड केलं, राष्ट्रवादी फुटली, तेव्हा सुप्रिया सुळेंनी या ओळी म्हणत फुटीर गटाविरोधात हुंकार भरला। त्यातल्याच लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी या ओळीचा प्रत्यय सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात दिसतोय। पुतण्यानेच दंड थोपटल्यानं शरद पवार आपल्या लेकीसाठी जीवाचं रान करताना दिसतायत। शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत कशी मेहनत घेतायत, पवार लेकीसाठी कशी फिल्डिंग लावतायत, हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। या आधीच्या निवडणुका पाहिल्या तर अजित पवारांसह पवार कुटुंबातले इतर मंडळी बारामतीत प्रचार करताना दिसत होते। शरद पवार अगदी शेवटच्या प्रचार सभेला बारामतीत जायचे, पण जशी राष्ट्रवादीत फूट पडली आणि लोकसभा निवडणूक जवळ आली तसेच शरद पवार बारामतीत अधिक सक्रिय झालेले दिसतात। कारण अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातली लढत अत्यंत महत्त्वाची आहे। इथून सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक प्रकारे त्यांची उमेदवारी घोषित केली। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे करताना दिसतात, त्यांचा प्रचारही सुरू झालाय। सुप्रिया सुळेंसोबतच अजित पवारांचाही बारामतीवर होल्ड आहे, त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी सुनेत्रा पवारांचं आव्हान मोठं असणार आहे। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर केली, पण पवार फक्त उमेदवारी जाहीर करूनच थांबले नाहीत, तर ते बारामती लोकसभा मतदारसंघात लहान लहान सभा आणि मेळावे घेताना दिसतात। कार्यकर्ते, शेतकरी, वकील, डॉक्टर, व्यापारी या सगळ्या समूहांचे मेळावे घेऊन पवार त्यांच्यासोबत संवाद साधताना दिसतात। वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेऊन पवार लेकीसाठी मोठ बांधताना दिसतात। पवार फक्त मेळावे आणि छोट्या मोठ्या सभा घेऊनच थांबले नाहीत, तर ते कट्टर विरोधकांच्या, दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात। यात पहिलं नाव येतं ते म्हणजे 25 वर्षांपासूनचे कट्टर विरोधक असलेले अनंतराव थोपटे यांची घेतलेली भेट। शरद पवारांचा भोरमध्ये शेतकरी मेळावा होता, त्याआधी पवारांनी अनंतराव थोपटेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यामध्ये संघर्ष जुनाच आहे, पण 1999 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झाला, कारण 1999 ला अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। त्यांच्यासाठी भोरमध्ये सोनिया गांधींनी सभाही घेतली होती, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भोरमध्ये दिलेल्या उमेदवारानं थोपटेंचा पराभव केला। तेव्हापासून थोपटे आणि पवारांमधला संघर्ष अधिकच तीव्र झाला होता। पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली। भोर विधानसभा मतदारसंघातून थोपटेंची ताकद सुप्रिया सुळेंना मिळावी यासाठी पवारांनी ही भेट घेतल्याचं बोललं जाते। फक्त विरोधकच नाही तर पवार जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात। काही दिवसांपूर्वी गोविंद बागेत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाली होती। पृथ्वीराज जाचक यांनी 2003 पर्यंत पवारांसोबत काम केलं होतं, पण छत्रपती सहकारी साखर कारखान्यामुळे जाचक हे पवारांपासून वेगळे झाले होते। याच पृथ्वीराज जाचक यांचं इंदापूर तालुक्यात चांगलं नेटवर्क आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मदत व्हावी म्हणून पवार या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे। यात तिसरं नाव येतं ते म्हणजे चंद्रकांत तावरेंचं। त्यांनी शरद पवारांसोबत 40 वर्ष काम केलं। तावरेंनीच पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचारही केला होता, पण 1997 साली त्यांच्या वाद झाले आणि तावरे पवारांची साथ सोडून भाजपात गेले। अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडतात हेच चंद्रकांत तावरे सुप्रिया सुळेंसोबत काटेवाडीत एकाच व्यासपीठावर दिसले। यानंतर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर असतील किंवा जनता दलाचे माजी आमदार दादा जाधवराव असतील, यांच्यासोबत पवारांची चर्चा झाली। दादा जाधवराव यांचं पुरंदरमध्ये चांगलं नेटवर्क आहे, त्यांच्या माध्यमातून पवार सुप्रिया सुळेंसाठी गणित जुळवत असल्याची चर्चा आहे। इतकंच नाही तर अजित पवारांच्या कट्टर विरोधकांना शरद पवार जवळ करताना दिसतात। ज्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकला, तेच हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर चर्चा करताना दिसले। मंगळवेढ्यातील एका कार्यक्रमात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र चर्चा करताना दिसले, तेव्हाच पवार अजितदादांच्या विरोधात काहीतरी डाव आखणार अशी चर्चा सुरू झाली होती। अजित पवारांच्या विरोधकांमध्ये दुसरं नाव येतं ते म्हणजे विजय शिवतारेंचं। विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली। यावर पवारांनी दिलेली
दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते। विजय शिवतारेंनी मागच्या निवडणुकीत चांगली मतं घेतली होती। आता त्यांनी निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला। आता त्याचे परिणाम कोणावर होतील हे बघू। त्यांचे मतदार हे महाविकास आघाडीचे नाहीत असं पवार म्हणाले। पवारांनी हे वक्तव्य केलं आणि याचा फटका हा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना बसेल हे पवारांनी अप्रत्यक्ष सुचवलं। जुने सहकारी, कट्टर विरोधक आणि अजित पवारांचे विरोधक यांच्या भेटीगाठी, मेळावे, छोट्या मोठ्या सभा यामधून पवार बारामती लोकसभा मतदारसंघात लेकीसाठी कसं जीवाचं रान करतायत हे दिसते। पण बारामतीची जनता कोणाला पाठिंबा देते, शरद पवार की अजित पवार, हे लोकसभा निवडणुकीनंतरच कळेल। तुम्हाला काय वाटतं, बारामती लोकसभेत कोणाचं पारडं जड असेल, सुप्रिया सुळे की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।